बघा मित्रांनो, बहिणीनो, तर मी आज चालले बहिणीची घरी. तर बघू शकते तुम्ही, तर खूपच ट्रॉफिक आहे इकडे हडपसरला. तर बघू शकते तुम्ही किती ट्रॉफिक आहे, बघू शकते तुम्ही. तर आम्ही आता चालले बहिणीची घरी. जेवण वगैरे बनवलेलं आहे. एक माणूस भेटायला येत म्हटल्यावर आम्ही चालले सर्व मिस्टर आणि पोरगा आणि माझी मुलगी आणि अजून एक मुलगी पुढे बसली. तर बघा आम्ही एका गाडीवर किती जण चालले बघू शकतो. खूप प्रचंड गर्दी असतात, बघू शकतो खूपच गर्दी असतात. तर रात्रीच्या दिवशी तर खूपच गर्दी असतात. हडपसरवर तुम्ही पण बघितलं असेल. सगळं दिवस म्हणजे टाईम जातो तसं गर्दी खूप होतं. तर बघू शकते आता तिकडं गेल्यानंतर तुम्हाला दाखवते माझी बहीणची घर कशी आहे आणि माझी बहीण पण कशी आहे दाखवते. तर मी त्यांच्या घेऊन चालले. तर एक दिवस झाले येत आहे त्याला. तर मी घेऊन चालले. तर बघू शकते गाडीमध्ये दिसत आहे. बरंच बरेच काय नाही बोलायचं पुढे जावं लागतंय. तर खूप ट्रॉफिक असत ना. तर आम्ही कुठे चाललाय मावशीकडं जोराने बोल मावशीकडं. तर नेमकी आपण कुठे चाललो रे मावशीकडं. बघा किती देर ना आनंद वाटत लागले. तर मी म्हणले होते आता कुठे जायला. तर आपण जाऊ आपण काही दिवस तर कारण की जे घर कामं करत जाताना सुट्टीच देत नाही आहे. तर मिस्टर पण सुट्टी बघू शकते इकडे खूपच गर्दी भयंकर गर्दी असतात. तर आता आम्ही तिकडं दीदीच्या घरी मग पोचले की पुन्हा तुम्हाला दाखवते. हे बघू शकते आता हिला म्हणतात खूप वेळा रोड म्हणतात. बघू शकते तुम्ही पुढे फोनवर येतात. पुन्हा दाखवते तुम्हाला. हे बघा मित्रांनो, आम्ही फोंड्यावरनं नाही गेला तर खडीमिशन चौक म्हणतात तिला. तर मी खडीमिशन चौकच्या वरनं चालले. बघू शकते तर खडीमिशन चौक झाली तर पुढे येते कोंडवा. कोंडव्याच्या रोडमधनं जातो आम्ही. तर बघू शकते तुम्ही. तर मध्ये पण तुम्हाला एक पार्वती रोड मी तुम्हाला दाखवले होते महाशिवरात्रीमध्ये मंदिर. तर ते जाता वेळा लागतात तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकते तुम्ही खूपच प्रचंड गर्दी आणि मोठ्या मोठ्या गाड्या असतात. गाड्या असतात. तर हे बघू शकता तुम्ही खूप हे असतात. तर तिथूनच आता हे खडीमिशन चौक म्हणतो आम्ही वळते. वळून मग सरळ आम्ही कोंड्याच्या रोडला चाललो. कोंड्याच्या रोड झाली मग मधनं टर्न मारून इकडे आपण
बघू शकते खूपच छान आहे सोसायटी आहे शेजार पजार सोसायटी आहे तर बघू शकते अशी इतकी पब्लिक होती तर आम्हाला आतमध्ये जाता येत नव्हत्या तर तरी पण आम्ही दर्शन बाहेरचं आरती करून बस प्रचंड गर्दी होता तर आता आम्ही सरळ जाणार आहे तर पुन्हा तिथे गेले हे बघू शकते आम्ही आता थोडं लवकर 5 वाजता 5:30 वाजता बघू शकते आणि थोडं आलं मोमोदोडी कटनगर चौक म्हणतात त्याला कटनगर चौक म्हणतात आणि त्याला मोमोदोडी गोल सर्कल म्हणतात तर असंच छोटी छोटी एक वस्तू असतात चौक असतात त्याचं नाव
हे बघा मित्रांनो, बहिणींनो, तर आज आम्ही बहिणीच्या घरी आलेले. मी तुम्हाला सहज सांगितलं होत्या. तर दीदीने बनवलेले चिकनची भाजी आणि चपाती आणि भात बनवलेले. तर तुम्हाला भाजी दाखवते. तर थोडं जवळचं पण थोडंच रे भाजी. तर हे बघा किती छान छान रंग आलेले, तरी किती छान शिजलेले आहे. तर हे बघा एक पाण्याला भात बनवलेले, कारण की आमच्याकडे माझी 3 पोरं आणि दीदीची 3 पोरं, 6 पोरं आहे. आणि आम्ही पण बरेच लोकांनी जास्त बनवलेलं आहे. आणि चपाती पण माझी दीदीने बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकते भरपूर चपाती बनवलेली आहे. तर चपाती हे कर्नाटकी गावाची चपाती आहे. हे बघू शकते किती छान आहे. तर आता आम्ही जेवण करणार आहे. मग नंतर जेवण झाल्यानंतर मी दीदीला भेटून आणि आमच्या घरी जाणार आहे. तर हे माझी दीदीची घर आहे. तर भाडीने जातात. तर बघू शकता घर किती सुंदर आहे आणि किती छान सजवून ठेवते बघा घर बी. तर दीदीचा एकदा आवाज ऐकायचा असला तर मी दीदीची बोलते, तर दीदीचा आवाज ऐका. तर दीदी भाजी कशी बनवलेली आहे? एकदम झणझणीत बनवले भाजी. तुमच्या सगळं फॅमिली असले तर बोलव त्यांना पण जेवायला. बघा, तर खूपच छान. फॅमिलीला पण बोलव जेवण करायला. तर कारण की मला एवढं मराठी सुद्धा येत नाही, पण त्याचे शिक्षण पण मराठी झालेले. माझे कर्नाटकीचे गाव आहे आणि मला कन्नड येते, मराठी पण येते. म्हणून मी दीदींना की म्हणजे दाखवायला सांगितलंय की तू कशी भाजी बनवली दाखव म्हणून तुम्हाला दाखवलं. तर बघू शकते मित्रांनो, बहिणीनं आता आम्ही जेवण करणार आहे. हे बघू शकते बघा किती छान तरी सुटलेले. तर असं तोंडात पाणी सुटू लागले. तर आम्ही आता मस्त जेवण करणार आहे पोट भरून. म्हणून आम्ही जाणार आहे आता घरी. तर तुम्हाला पुन्हा दाखवते मी जाता वेळेला दीदींना वगैरे भेटून. तर आम्ही जाणार आहे आणि पुन्हा तुम्हाला दाखवते. बघू शकते किती छान सुंदर तरी सुटलेले. चिकन दाखव म्हणून त्याच्यात मी. वाव, मस्त मस्त. आता आम्ही छान छान जेवण करणार आहे. हे बघा मस्त भात केलेली झणझणीमध्ये. बघू शकते किती सुंदर भात झाले. कडी नुसतं कोडे भात झाली. आणि बघा कांदा आणि लिंबू आणि मस्त आहे बघा किती छान कापलेले. आणि चपाती आहे बघू शकते तुम्ही. तर मस्त ताट पण घेतलेली, एक तांबे पाणी घेतलेली बघू शकते. हे माझी दीदी आहे. तर माझी सख्खी दीदी आहे. तर माझी दीदी 1 नंबरची आणि मी 2 नंबरची आहे. तर मी जेवायला आले आता. तर जेवल्यानंतर मी जाणार आता घरी. बघू शकते तर किती सुंदर घर आहे. हे बघा तर बघू शकते बस और झाड.